छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। धर्मवीर संभाजी राजा की जय। गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय। आपली गावकरी गँग निघाली आहे कलावंती दुर्गसाठी। कलावंती दुर्ग इथून कामोठे ते कलावंती इतकं याचा अंतर 21 किलोमीटर इतका आहे। कलावंती दुर्ग हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे। जवळजवळ पाहायला गेलं तर दुर्गाची 2250 फूट इतकी उंची आहे। सकाळ सकाळी कलावंती दुर्गावर पोहोचल्यानंतर गावकरी गँगने नाश्त्याकडे पहिली धाव घेतली। 2023 आपण कलादुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत।
सर्वांना एक महत्त्वाची सूचना. गडाचा मार्ग हा भरपूर खडतर आणि धोक्याचा आहे. त्यामुळं सर्वांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी. दरम्यान 2016 ते 2018 यावेळेस शिवभक्त रिया गुप्ता आणि चेतन धाडे यांचा गडाचा प्रवास करत असताना, गड चढत असताना मृत्यू झालेला आहे. गडाचा मार्ग खडतर आणि धोक्याचा असल्यामुळे सर्व शिवभक्तांना एकच विनंती आहे, सर्वांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी. गावकरी गँगचा कलावंती दुर्गासाठी प्रवास सुरू. गडाचं कमीत कमी अंतर 2-2.5 किलोमीटर इतकं आहे. चला. पाहू शकता इथे उत्तम अशा नाश्त्याची सोय आहे. ट्रेकरसाठी काट्या उपलब्ध आहेत. पाहू शकता. प्रवासात येताना सपोर्टची गरज आहे. येताना फक्त आपली काट्या भेटतील आपल्याला प्रत्येक स्टॉलवर आणि याची 20 रुपये प्राईज आहे. सपोर्टची खूप गरज आहे. सर्वांनी जाताना सर्वांनी काठीचा वापर करावा. म्हणजे काट्यांची कमी आवश्यकता कॉस्टमध्ये आहे. फक्त 20 रुपये याची प्राईज आहे. जय श्रीराम. गडावर आल्यावर आपण पाहू शकता गडावर प्राचीन कालीन हनुमंत राया यांची अशी महान अशी मूर्ती आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय बजरंगबली. जय बजरंग. तोड दे दुश्मन की नदी. मित्रांनो पाहू शकता आपण कलावंती दुर्ग आपला ट्रेकिंगचा खरा प्रवास आताशी सुरू झालाय. पाहूया आता.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी राजे की जय. खा मी झेलतो. पावसाळ्यात तेवढं डेंजर असं ना दिसायला पण सगळं पाणी येत असं नंतर नवीन नवीन सगळं बघायला भेटतं ना. नवीनच झाड आहे खाली आहे ना दगड आपल्या पण नवीन दिसते काहीतरी. अरे याच्यावर वास येतोय काय झाला मोहरी टाईप. दिवस मावळायला तिथेच असतो. परत येतोय आमच्यापर्यंत कोणी जर खरी मला मागची भेटली माझी मला पण नाही भेटले काय ते असं करताना. रमलेले दिसतात आमचे सगळे मित्र परिवार. काय करत काय असते एवढं दमात आहे. आता कसं वाटतंय पाणी प्यायचं. खडतर प्रवासाला सुरुवात गावकरी गँगची. चला अभी भी अच्छा ही लग रहा है. अभी भी इतना वो नहीं लग रहा. यही था बट वो छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी राजा की जय. शॉर्ट मध्ये इकडे नको तिकडे जाऊ. तुझी स्टोरी राहू दे. जाऊन पण आली शेवटला
की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, धर्मवीर संभाजी राजा की जय। ठीक सकाळी 7 वाजता सुरू झाले प्रवास. इथं पोहोचण्यासाठी कंप्लीट 11 वाजलेत आम्हाला. चढताना अर्धा भाग अतिशय सोपा होता, त्यानंतरचा जो प्रवास होता अतिशय खडतर. चढत असताना एक ठिकाणी अवघड पायवाट होती, वर येताना अवघड पायऱ्या होत्या, परंतु सगळी काळजी घेत आम्ही या ठिकाणी चढलो. गडाच्या पायथ्याशी एक 200 ते 250 लोकवस्तीचं गाव आहे. अतिशय आदिवासी बांधव या ठिकाणी राहतात, त्यांच्याकडे काहीच सुविधा उपलब्ध नाहीत असे त्यांनी आम्ही भेटल्यानंतर कळलं गेले. आणि गड चढताना आपण सर्वोत्तम काळजी घेतली पाहिजे स्वतःची, आपल्याबरोबर असलेल्या मित्रांची. आणि गडावर कचरा केला गेला नाही पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी बॉटल, प्लॅस्टिकच्या बॉटलचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो, परंतु स्वच्छतेची कोणतीही लक्ष देण्यासाठी शासनाचे कोणतेही प्रतिनिधित्व नाही. त्यामुळं गडावर अतिशय काही ठिकाणी परिस्थिती बिकट आहे. आता यानंतर आमचे प्रवीण लिंगारपूरचे. माझा हा पहिलाच प्रवास गावकरी गँगसोबत. जवळजवळ 4-5 वर्षानंतर मी ट्रॅकिंगला आलेलो आहे. आणि प्रवास करत असताना खूप काही कष्ट सहन करावे लागले, कारण सवय नसल्यामुळे प्रवासाला तकलीफ झालेली आहे मला. यापुढे त्याची सवय होत आहे. आणि कामधंद्यामुळे काही प्रवासासाठी टाईम भेटत नाही, ट्रॅकिंगसाठी टाईम भेटत नाही. तरी टाईम जसा वेळ भेटेल तसा मी प्रयत्न करणार. तुम्ही पण जॉईन करा. तुम्ही पण गावकरी सगळी जॉईन करा. आणि ते व्हिडिओ पाहत आहे मी ही दक्षता घ्या की जेणेकरून आपले बॉटल आणि पाण्याचे जे काही खाद्य घेऊन येसन, आपले प्लॅस्टिक असेल, कागद असेल, बॉटल असेल, ती प्लीज आपल्या संग घेऊन जावं. चढताना काळजी घ्या, आपले शूज, ग्रिपवाले शूज घालून या, आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. आणि आम्हाला प्लीज लाईक, सबस्क्राईब, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय.